नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये. मित्रांनो, WRD च्या संदर्भात आणखी 4 लिस्ट प्रकाशित झालेल्या आहे आणि भरपूर काही लोकांचे प्रश्न सुद्धा आहेत. कोणत्या डिपार्टमेंटच्या लिस्ट कधी लागणार आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. सर्वप्रथम आपल्या हॅलो टीचर YT जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती आपण आलेलो आहे आणि याच्यामध्ये 4 लिस्ट ज्या प्रकाशित झालेल्या आहेत. सर्व लिस्ट जे आहे तुम्हाला 28 तारखेच्या 2 आणि 29 तारखेच्या 2 असे बघायला मिळत आहे. 161 परिपत्रक, 162, 163 आणि 164. ठीक आहे. तर असे 4 परिपत्रक आपण टाकलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आणि मुंबई परिमंडळाचं जे पहिलं परिपत्रक आहे 161व्या क्रमांकाचं ते तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. त्यामध्ये मुंबई परिमंडळाच्या ठाणे निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची कागदपत्र पडताळणी यादी व वेळापत्रक टाकलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर 162व्या क्रमांकाला जे कोल्हापूर परिमंडळ सातारा निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची कागदपत्र पडताळणीची यादी टाकण्यात आलेली आहे. नंतर 163 बाय अमरावती परिमंडळ अमरावती निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची कागदपत्राची यादी आणि 164 बाय नागपूर परिमंडळ निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची कागदपत्राची यादी व वेळापत्रक. ठीक आहे. असे 4 टाकण्यात आलेले आहे. चारीचा जो डाटा आहे तो तुम्हाला याच्यात देण्यात आलेला आहे. आणि सोबत जे बाकीचे आहे मित्रांनो, कालवा निरीक्षक, दफ्तर कारकून आणि मौजे निदार आणि जे बाकी काही पोस्ट होते त्यांच्या ट्रेसर वगैरे याच्या काही अपडेट आहे का वेटिंगच्या संदर्भात त्याची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जातो. अगोदर जे परिपत्रक आहे ते परिपत्रक काय ते बघूया. ठीक आहे. तर बघा, टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकलेले आहे आपल्या. बॅक जर गेलं तुम्हाला तिथे क्रमाक्रमाने 4ही परिपत्रक बघायला मिळेल. ठीक आहे. 161व्या क्रमांकाचं जे परिपत्रक आहे मित्रांनो ते 161व्या क्रमांकापासून तर बाकीचे जे परिपत्रक आहे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर 161व्या क्रमांकाचं परिपत्रक जर आपण ओपन केलं, थोडंसं झूम करून वाचावं लागणार आहे. तर इथे बघा, दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे. ठीक आहे. सिंचन भवन तळमजला कोपरी ठाणे. कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहण्याबाबतचं परिपत्रक आहे. ठीक आहे. दिनांक दिलेला आहे त्यांनी 28/8/2025. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही मजकूर दिलेला आहे. त्या मजकुरामध्ये त्यांनी दिलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून जलसंपदा विभागामार्फतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर. ठीक आहे. गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील प्रत्यक्ष यादीमधील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी नियुक्तीबाबतची कार्यवाही परिमंडळ स्तरावर पूर्ण होत आहे किंवा सुरू झालेली आहे. तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांनी गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सध्या स्थितीत प्राथमिक स्तरावर पात्र अपात्रतेच्या यजमानीसाठी केवळ कागदपत्र पडताळणी जो दिनांक आहे 9/9/2025 रोजी सिंचन भवन तळमजला कोपरी कॉलनी 12 बंगला रोड ठाणे पूर्व 4/00/6/03 येथे सकाळी ठीक 11 वाजता न चुकता उपस्थित राहायचे. ठीक आहे. याच्यामध्ये जर महत्वाच्या मित्रांनो ती आहे तारीख आणि वेळ. ठीक आहे. याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहे त्याची सुद्धा यादी त्यांनी दिलेली आहे, काय काय घेऊन जायचं आहे. तसेच सदर उमेदवारांनी आपले पदानुसार सोबत दिलेली तपासणी सूची 2 प्रती म्हणजे प्रत्येकाच्या 2 प्रती तुम्हाला झेरॉक्स काढून न्यायचे आहे. आणि जे मूळ कागदपत्र असेल ओरिजिनल वाले ते मूळ कागदपत्र सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. ठीक आहे. तर 2 झेरॉक्सचे पण घेऊन जायचे आहे. मूळ कागदपत्रांच्या सांख्यिक 2 प्रतीसह उपरोक्त नमूद ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. सरळ पडताळणीत गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्राची पूर्तता न केलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच त्या भविष्यात त्याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. बघा, 2 प्रती न्यायच्या आहेत. तारीख सुद्धा त्यांनी दिलेली आहे, किती तारखेला न्यायची आहे. तर 9/9/2025 वेळ दिलेली आहे. 11 वाजताची पत्ता दिलेला आहे. ठीक आहे. नंतर 2 प्रती न्यायच्या तुम्हाला झेरॉक्स कॉप्याच्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे. अत्यंत अपरिहार्य कारणास्तव एखाद्या उमेदवार उपस्थित राहता आले नाही व तसेच उमेदवार ईमेल द्वारे दिनांक 8/9/2025 पर्यंत पूर्वसूचना दिल्यास त्याबाबतची सत्यता पडताळून पाहिली जाईल व त्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबतची पूर्वसूचना जी आहे ते त्यांचा जो .com आहे savingthn@gmail.com या ईमेलवर पाठवण्यात येईल. तसेच उमेदवाराने कागदपत्र पडताळणी वेळी सोबत लहान कुटुंब प्रमाणपत्र स्वयं साक्षर करण्यासाठी घोषणापत्र सादर करायचे आहे, याची नोंद घ्यावी. आता ते दोन्ही प्रमाणपत्र कोणते आहेत ते खाली दिलेले आहे. ठीक आहे.
तसेच सदर भरतीबाबत उमेदवारांशी कोणतीही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. यापुढील आवश्यक वैयक्तिक सूचना ईमेलद्वारे कळवण्यात येणार. पोस्टाची जी वाट आहे तुम्हाला बघत राहायची नाही. स्वतंत्र जे आहे तो पोस्टाद्वारे कसल्या प्रकारचा व्यवहार केला जाणार ते ईमेलद्वारे केला जाणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही कारणास्तव उपस्थित राहता येत नसेल डीबीला तर तुम्हाला 8/9/2025 या तारखेच्या अगोदर एक ठोस कारणासह तुम्हाला ते कळवायचं आहे त्यांना. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वगैरे दिलेलं असेल नसेल दिलं तर आपल्याकडे पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलला मी टाकतो. ठीक आहे. त्यासोबत जे जोडण्यात आलेल्या कागदपत्र तपासणीची यादी जोडण्यात आलेली आहे निकष लघुलेखा स्वर्गाची तपासणी आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र व स्वयंसाक्षरता घोषणापत्र दिलेले आहे. ठीक आहे. तर आता बघा मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. याच्यामध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफरची आहे आणि कॅन्डिडेटचं सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. जसे म्हणजे रोल नंबर, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, मेरिट नंबर, सिरियल नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिझर्वेशन कॅटेगरी कोणती आहे, मार्क किती मिळालेले आहे आणि कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे सगळे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. टोटल 10 कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी लावलेली आहे. ठीक आहे. 10 कॅन्डिडेट याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर याच्यानंतर बघा 10 कॅन्डिडेटची लिस्ट इथे तुम्हाला बघायला मिळत आहे. याच्यानंतर तपासणी सूची उमेदवाराने स्वहस्ताक्षरात सदर प्रमाणपत्राबाबतची तपासणी सूची भरायची आहे. प्रत्येक बाबीची माहिती अचूकपणे नमूद करावी. लागू असलेल्या रकण्यात होय किंवा नाही किंवा लागू नाही असे स्पष्टपणे शब्दात लिहायचे आहे. ठीक आहे. तपासणीसाठी उमेदवारांनी लागू कागदपत्राची मूळ प्रत व 2 साक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य राहणार. ठीक आहे. पदाचे नाव आहे निम्न लघुलेखक. तर ऍप्लिकेशन नंबर तुमचा काय आहे तो तुम्हाला इथे लिहायचा. ऍप्लिकेशन नंबर उमेदवाराचे पूर्ण नाव लिहायचं आहे. जसे तुमच्या प्रमाणपत्रात असेल 10वीच्या. ठीक आहे. नंतर भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी व दिनांक. ठीक आहे. हे सगळे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवाराने निरीक्षणात सादर केलेल्या प्रमाणपत्राचा तपशील. मूळ प्रमाणपत्र आहे किंवा नाही आहे ते स्पष्टपणे तुम्हाला नमूद करायचे आहे. प्रमाणपत्र शासन आहे किंवा नाही ते सुद्धा. ओळखपत्र, आता ओळखपत्रामध्ये बघा 5 प्रकारचे ओळखपत्र आहे. मूळ पॅन कार्ड म्हणजे ओरिजिनल पॅन कार्ड, ओरिजिनल पासपोर्ट, ओरिजिनल लायसन किंवा मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँकेचा आधार पासबुक किंवा मूळ आधार कार्ड याच्यापैकी कोणतंही एक तुम्हाला लागणार आहे. तरी एकापेक्षा जास्त तुम्ही सोबत घेऊन जा. ठीक आहे. तर प्रत्येकाच्या 2 कॉप्या सुद्धा तुम्हाला न्यायच्या आहे. एकापेक्षा जास्त 2 म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त 2 तुम्ही सोबत बाळगू शकता असेल. ठीक आहे. याच्यानंतर जाहिरातीच्या दिनांकात वय, वर्ष, महिना, दिवस नमूद करायचे आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी टीसी चालेल तुम्हाला, आदिवासी प्रमाणपत्र चालेल, शाळा सोडल्याचा दाखला चालेल किंवा ग्रामपंचायत नगरपालिकेचा जन्म दाखला सुद्धा तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे. कोणतेही एक तुम्हाला न्यायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो जात प्रमाणपत्र जर लागत असेल तर त्याच्यामध्ये अन्य तपशील वर्गवारीच्या दाव्यानुसार जातीचे प्रमाणपत्र वर्गवारात प्रगत गट मोडत तालुक्याचे सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या 80 प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला याच्यात जोडायचे आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यास ते सुद्धा जोडायचे आहे. ठीक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक 31 मे 2021 नुसार प्रमाणपत्र जोडायचे आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील आदिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खेळाडूचं आरक्षण आहे. मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत जे कोणतेही एक असेल तर ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. शासकीय नियम शासकीय कर्मचारी असल्यास ते सुद्धा तुम्हाला एनओसी असेल तर जोडायचे आहे. संगणक प्रमाणपत्र एमएससीआयटी अथवा शासन निर्णय दिनांक जे असेल ते सुद्धा जोडायचे आहे. 10व्या शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला एसएससी, एचएससी डिग्री, अन्य शैक्षणिक तपशील असेल तर तो द्यायचा आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा शब्द जे टायपिंगचे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचे आहे. ठीक आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर ते प्रमाणपत्र हे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे. ठीक आहे. नंतर प्रतिज्ञापत्र द्यायचं तुम्हाला. त्याच्यामध्ये मी श्री तुमचं नाव लिहायचं असे जाहीर करतो की जलसंपदा गट ब गट क सरळसा परीक्षा 2023 मध्ये या पदासाठी केलेल्या अर्जामध्ये मी या वर्गवारीचा दावा केला आहे. माझी मूळ वर्गवारी ही आहे. म्हणजे तुमच्या कास्टचे नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. मी तपासणी वरील परिषदेत भरलेली माहिती खरी व बरोबर आहे. सदर माहिती चुकीची आढळल्यास मी कारवाईस पात्र आहे याची मला जाणकारी. उमेदवाराने आपलं नाव लिहायचं आहे, साक्षर करायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर ते बाकीचं जे कार्यालयीन कामकाजाकरता इथे तुम्हाला कसल्याही प्रकारचं तोडतोड करायची नाही. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा याच्यात तुम्हाला दिलेलं आहे. याची प्रिंट काढून तुम्हाला ते भरून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे स्वयं साक्षरतेसाठी स्वयं घोषणापत्र सुद्धा त्यांनी दिलेलं
अर्जदाराने फोटो लावायचा आहे, मी लिहायचा आहे, नंतर श्री म्हणजे कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहे ते लिहायचं आहे, वय किती आहे ते लिहायचं आहे, आधार क्रमांक असल्यास तो टाकायचा आहे, व्यवसाय कोणता आहे ते टाकायचा, राहणं कुठं आहे हे सुद्धा टाकायचं आहे. याद्वारे घोषित करतो की मी स्वयं साक्षांकित केलेल्या प्रती या मूळ कागदपत्राच्या सत्य प्रती आहेत त्या खोट्या असल्यास आढळून आल्यास भारतीय दंड संहिता आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षा साथ याची मला पूर्ण जाणीव आहे. अर्जदाराने सही करायचे आहे, अर्जदाराचे नाव लिहायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो लिस्ट आहे. याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं परिपत्रक आपण बघणार आहोत. तर 162व्या नंबरचं आता याच्यामध्ये बघूया. 162व्या नंबरचं जे परिपत्रक आहे मित्रांनो तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. सातारा सिंचन परिमंडळ परिमंडळी अधिकारी कोल्हापूर. परिमंडळ सिंचन म्हणून कृष्णनगर सातारा ठीक आहे. पिन क्रमांक दिलेला आहे. कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहण्यात आणि दिनांक आहे सुद्धा 9/9च आहे मित्रांनो. वेळ सुद्धा सारखीच आहे 10 वाजताची. ठीक आहे. तर बघा 9 तारखेला 9/9/2025 ला सकाळी 10 वाजता कुठे उपस्थित राहत आहेत. अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ परिमंडळ अधिकारी कोल्हापूर परिमंडळ कृष्णानगर सातारा या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. 2 प्रती झेरॉक्स न्यायच्या आहे. ठीक आहे. आणि 2 प्रती प्रत्येक याच्या झेरॉक्स तुम्हाला घेऊन द्यायच्या आहे लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रासहित आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला घेऊन द्यायचे आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट दिलेली आहे आणि ती लिस्ट आहे मित्रांनो ती 3 कॅन्डिडेटची लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता यांनी जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते वगैरे काही दिलेले नाही बघा याच्यात. उमेदवाराने आपल्या पदानुसार सोबत दिले तपासणीची 2 प्रती लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 2 प्रती स्वयंसाठी स्वयंघोषणापत्र 2 प्रती भरून संबंधित मूळ कागदपत्र साक्षीकृत 2 प्रती नंबर ठिकाणी उपस्थित राहतात. ठीक आहे. तर मित्रांनो यांनी PDF दिलेली नाही कोल्हापूर विभागाने. जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल किंवा स्वयंघोषणापत्र असेल तर त्याची PDF तुम्ही वरची जी PDF आपण आता बघितली मुंबईची त्याच्यातून तुम्ही काढू शकता. ठीक आहे. त्या PDF आणि PDF हे करतात. ठीक आहे. याच्यानंतर आपण इथून बॅक जाऊया. याच्यानंतर 163व्या क्रमांकाचे जे परिपत्रक आहे ते ओपन करूया. 163व्या क्रमांकाचे परिपत्रक आणि अमरावती परिमंडळाकरिता आहे. ठीक आहे. परिपत्रक कागदपत्र दिनांक 9/9/2025 आहे. पूर्ण वर्धा स्वतः शिवाजीनगर अमरावती आणि दोन्ही ठिकाणी 11 वाजताचा टाइम. 2 ठीक आहे. आता याच्यानंतर जर आपण स्क्रोल डाऊन करत सांगा तर बघा याच्यामध्ये जे विद्यार्थीची लिस्ट आहे ते जवळपास दिलेली आहे 8 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. तपासणी सूची देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे नाव आहे मुंबई वाणिज्य आणि तपासणी ओळखपत्राचा आपण बघितला बघायला ते सुद्धा तुम्हाला प्रिंट आउट घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं परिपत्रक बघूया 164 क्रमांकाचं. तर 164व्या क्रमांकाचं जे परिपत्रक आहे मित्रांनो स्वयं साक्षरतेसाठी घोषणापत्राचा नमुना त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तपासणी सूचीची एक PDF तुम्हाला इथे बघायला मिळेल घोषणापत्र. नंतर याच्यामध्ये खाली देण्यात आलेलं आहे नागपूर आम्हाला बघा नागपूरवाल्यांनी अगोदर जी दिलेलं आहे तुम्हाला इथे PDF मध्ये बघायला मिळणार आहे की स्वयं साक्षरतेसाठी घोषणापत्र दिलेलं आहे. तर तपासणी नंतर त्यांनी ते तपासणी कोणत्या कागदपत्र लागणार आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल यांचे सुद्धा जे 9/9/2025 अधीक्षक अभियंता होणार आहे आणि इमारत क्रमांक 1 आम्हाला सकाळी 11 वाजता 2 प्रती द्यायचे आहे. जे काही विसरायचे नाही. तसेच ते भरतीबाबत कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नाही असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. ठीक आहे. उमेदवारांची जी लिस्ट आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल 8 उमेदवारांची लिस्ट तुम्हाला बघायला 8 लोकांची नावे बघायला मिळणार आहे. 8 लोकांचा आलेला आहे आणि याच्यामध्ये नंतर मित्रांनो जर खाली आले आपण तर तुम्हाला लहान कुटुंबाचं
मित्रांनो एमपीएससीचा जो निकाल आलेला आहे, एमपीएससीच्या निकालामुळे भरपूर काही आपल्या हाती एमपीएससी कडे पडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कोर्टाच्या सुद्धा जागा जे कोर्टात अगोदर जॉईन झाले ते त्यांच्या सुद्धा जागा खाली झालेल्या आहेत. सोबतच बाकीच्या सुद्धा जे वेटिंग असेल जसे कांडवा निरीक्षक, दप्तर कारकून, वजनदार आणि स्ट्रेचर पदाची हे सुद्धा मुले काही एमपीएससी मध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला जागा खाली होणार आहे आणि लवकरात लवकर द्या ती वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. ठीक आहे, वेटिंग लिस्ट आणखी लागण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तर बघूया आता किती वेळामध्ये ती लागू जाते. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती म्हणजे एवढंच आहे की जेव्हापर्यंत एमपीएससीचे मुले जॉईन होत नाही, त्यांची जॉईनिंग येत नाही, तोपर्यंत सुद्धा तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागू शकते. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती आली चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.